आज आपण बनवतोय तोतापुरी कैरीचं लोणचं. तोंडाची चव वाढवणारे. मे महिन्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवायला होत नाही, जेवण जात नाही जास्त. त्याच्यामुळे आंबट गोड चवीला अगदी भारी लागतं हे लोणचं. अशा प्रकारे बनवलात ना, एक नंबर. तर इथे लागेल तेवढी आपण साखर घेणार आहोत. म्हणजे मी 1 वाटी साखर घेतलंय. पाऊण चमचा आपण मीठ घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला घेतलाय. राई घेणार आहोत आपण 2 चमचे, चिमूटभर हिंग, त्याच्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता पहिला आपण याची सालं काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दोन्ही कैऱ्यांची सालं काढून घेणार आहोत. कैऱ्याची सालं काढून घेतलेली आहेत आपण. आता आपण कापून घेऊया. आधी देठ काढून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर तुम्ही उभा चिरा किंवा मधून चिरा कसंही चिरू शकता. आणि आपल्याला बारीक फोडी करून घ्यायची. ती कोय आहे ना, ती आतली कोय काढून घ्यायची आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. बघा, मी एवढे असे तुकडे केलेत. तुम्हाला जर मोठे बारीक जसे हवे असतील तसे आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपण दोन्ही कैऱ्या कापून घेणार आहोत. हे पहा, आपल्या कैऱ्या कापून झालेल्या आहेत. आपल्याला परफेक्ट प्रमाण जर पाहिजे असेल ना, तर कैरी ज्या वाटीने आपण साखर घेतली ना, त्याच वाटीने आपण ना ह्या कैऱ्या मोजून घ्यायच्या. ही बघा, ही 1 वाटी भरलेली आहे. आणि ही दुसरी वाटी भरलेली आहे. एवढं हे शिल्लक राहिले. तर बरोबर हे प्रमाण आहे, त्याचप्रमाणेच करा. कारण कसं, साखर घट्ट आहे तर व्यवस्थित राहते. आणि हे कसं आपण टाकलं ना, तर हे बघा जागा राहते ना मध्ये मध्ये, त्याच्यामुळे तो प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. आता हे लसूण घेतलेलं आहे ना, ते देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्याला जर अख्खे आवडत असतील ना, तर तुम्ही अख्खेही घातला तरीही चालेल. हे बघा, अशा पद्धतीने ना मी कापून घेणार आहे. किंवा तुम्हाला जर लांबडे आवडत असेल उभे चिरून, तो उभेही आपण टाकू शकतो. हे बघा, आता उभं कापून दाखवतो. हे पहा, आपला लसूण देखील व्यवस्थित असं कापून झालेला आहे. तर आता आपण फोडणीला घालून घेऊया. सगळ्यात पहिला आपण तेल घालूया. 2 चमचे तेल घेतले आपण. तेल तापले आपलं. 2 चमचे आपण राई घालणार आहोत. राई छान तडतडली. आता आपण चिमूटभर हिंग घालूया. त्याचसोबत आता आपण लसूण घालणार आहोत सगळ्यात पहिला. लसूण जरा अर्धा मिनिट परतून घेणार आहोत आपण छान. आपला अर्धा मिनिट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ, हळद, मसाला 2 चमचे आणि पुन्हा आपण जरा ढवळून घेऊया. असं नुसतं ढवळूनच घ्यायचं आहे. आणि आता आपण लगेचच कैऱ्या आहेत ना, त्या घालून घेऊया. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. पुन्हा आपला मसाला लागेल अशा पद्धतीने आपण ढवळून घ्यायचं. गॅस स्लो ठेवला ना तर मसाला करपत नाही. आणि आता आपण ना 1 मिनिटभर ना असं जरा झाकून ठेवणार आहे. झाकूनच ठेवायचं आहे, म्हणजे पाणी वगैरे याच्यावरती घालायचं नाही. नुसतं आता 1 मिनिटभर झाकून ठेवणार. आपला 1 मिनिट झालेला आहे. आता आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, वरखाली करायचं आहे. आता आपण साखर घालणार आहोत. ती घेतलेली साखर आहे ना, ती घालणार आहोत.
साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि मसाला देखील, हे मसाला चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो, काही हरकत नाही. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे ढवळून घ्यायचं आहे. आणि झाकण मारून अगदी 3 मिनटं, मोजून 3 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आपले 3 मिनटं झालेले आहेत. आपण आता झाकण काढून पाहूया. हो हो, पाणी बघा किती सुटले, पाहू शकता. पाणी म्हणजे साखर टाकलेलं ना आपण, तर साखरेचं पाणी झालंय. ढवळून घ्यायचं छान. आणि पुन्हा आपण झाकण मारून ठेवून देणार आहोत 2 मिनिटासाठी. आपले 2 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूया. पाहू शकता मस्त असं आपलं कैरीचं लोणचं. जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवे ना, म्हणजे हे पाणी जेवढं हवं आहे ना, तेवढं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि नको असेल तर थोडा झाकण न मारता शिजवून घ्यायचं. कैऱ्या पण आपल्या शिजल्यात, पाहू शकता. कलर चेंज झालाय, ट्रान्सपरंट झालेले आहेत. थोडं मी आटवते, म्हणजे जास्त पाणी नको. हे आहे ना, हे रस आहे, ते थोडंसं आपण आटवून घेऊया. आणि झाकण न मारता आपण शिजवून घ्यायचं आहे 2-3 मिनिटात. आता गॅस आपण मीडियम करणार आहोत. हे पहा, मस्त असं आपलं आंबट गोड तिखट तोंडाची चव वाढवणारं लोणचं असं आपलं रेडी झालेलं आहे. छान पाहू शकता तुम्ही, मस्त असं. तर आता आपण गॅस बंद करूया. डिशमध्ये काढून घेऊया. हे पहा, मस्त असं आपलं आंबट गोड तिखट असं तोंडाची चव वाढवणारं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे. तर लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.